हॅलो, आज आपण पास्ता बनवूया. होममेड, व्हेरी हेल्दी आहे. मी बटर घेतलेलं आहे, त्यात कांदा, कॅप्सिकम घालून त्याला सॉटे करून घेतलेलं आहे. हे जरा ब्राऊन होईपर्यंत आपण सॉटे करून घ्यायचं. साईड बाय साईड मी जे आपले पास्ता असतात ते बॉईल करून घेतलं आहे. बॉईल करताना तुम्ही त्याच्यामध्ये थोडं तेल घालून बॉईल करा, म्हणजे एकमेकाला चिकटणार नाही. मी लास्टला टोमॅटो घातलं. मग थोडं आपण बटर घेऊन त्याच्यामध्ये थोडं मैदा आपण हे करूया, कारण ह्यामुळं जे आपल्या पास्ताचं ग्रेव्ही असतो तर ठीक होतं आहे. सो त्याला व्यवस्थित मी सॉटे करून घेतला ब्राऊन होईपर्यंत. मग त्या बाकीच्या भाजींसोबत मिक्स केला. सो असं केल्यामुळं ना जे आपलं ग्रेव्ही असतो तो एकदम असं पाणसट नाही होत. आपल्या जे पास्ता असतात त्याच्याबरोबर प्रॉपर कंबाईन होतो आहे. सो तुम्ही कधीही तुमच्या पोरांना वगैरे हे करून देऊ शकता. खूप सिम्पल आहे. ह्याच्यामध्ये आपण दूध घातलेलं आहे, कारण आपण व्हाईट सॉस पास्ता केलेला आहे. मी दूध हवं आहे तसं कन्सिस्टन्सी मला जसं हवं आहे तसं मी घेऊन ॲडजस्ट करत दूध घातलेलं आहे. मी थोडं दूध आणि थोडं पाणी असं मिक्स करून घातलेलं आहे. मग त्यानंतर मी हे अमूल चीज घेतलेलं आहे. अमूल चीज मी डायरेक्ट त्याच्यात एक नाही घातलं, कारण मला जास्त चीजही नको होतं, कारण मी वरनं पण थोडं घेणार होते. सो मी थोडं चीज ॲड केलं. आपण याच्यामध्ये मोझरेला चीज पण ॲड करू शकतो किंवा सँडविच चीज पण ॲड करू शकतो, ॲज पर आवर रिक्वायरमेंट. सो मला अजून थोडं त्याच्यात ग्रेव्ही कमी वाटलं, सो मग मी थोडं परत पाणी वाढवलं. सो हे आमचा पास्ता रेडी आहे. खूप सिम्पल आहे घरी बनवायला. त्याच्यासोबत मी गार्लिक ब्रेड पण बनवलेला. थँक्यू.